नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 12 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावर हिरण्यकेशीच्या भडगाव पुलावर करण्यात आला चक्का जाम. महाविकास तथा इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर घातले घणाघात. पुलांची उंची वाढवण्यासह नद्यांमधील गाळ काढण्यासाठी प्रशासनाला देण्यात आला अल्टिमेटम. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी चंदगड तालुक्यात आक्रोश मोर्चा. कोवाड ते चंदगड पायी आक्रोश मोर्चाकडून तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आयोजन. 1 वर्षाच्या प्रयत्नानं अखेर नांदुरे चंदगड बस सेवा सुरू. चंदगडचे नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांच्या प्रयत्नांना यश. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव. रोजगाराभिमुख अभ्यासक्रम ठरतोय आता काळाची गरज. त्या अनुषंगानं बदलायला हवेत पारंपरिक अभ्यासक्रम. विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चना जगतकर यांचं आजरात प्रतिपादन. आणि स्वामी विवेकानंद विद्या मंदिरची मुलं रमली कार्यशाळेत. राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित सुनील सुतार यांनी घेतली डोलणारी बाहुली कार्यानुभव कार्यशाळा.